विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 9वीच्या इतिहास विभागातील शेवटच्या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे. मागील म्हणजे 9व्या प्रकरणामध्ये बदलते जीवन भाग 1 या प्रकरणामध्ये आपण भारतीय संविधानामुळे पारंपरिक विचारसरणीमध्ये झालेले बदल, कुटुंब संस्थेतील बदल, अनुसूचित जाती जमाती यांच्याविषयी संविधानात करण्यात आलेल्या तरतुदींमुळे त्यांच्या जीवनशैलीत झालेले अनुकूल बदल, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील बदल, त्याचबरोबर शहरीकरण, ग्रामीण भागातील बदलतं जीवन, शहरांवरील ताण कमी करण्याचे उपाय, सामूहिक ग्राम विकास उद्दिष्टे, औद्योगिक विकास या संदर्भातील बदलांचा अभ्यास आपण मागील प्रकरणामध्ये केलेला आहे. आजच्या प्रस्तुत पाठात बदलते जीवन भाग 2 मध्ये आपण भारतातील भाषा, क्रीडा, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन अर्थात दूरचित्रवाणी या क्षेत्रामध्ये घडून आलेल्या बदलांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भाषांमध्ये प्रामुख्याने हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, गुजराती, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, सिंधी, डोगरी, मैथिली, बोडो या भाषांचा समावेश आहे. 7 सिस्टर्स अर्थात ईशान्य भारतामधील बोलल्या जाणाऱ्या काही प्रमुख भाषा आसामी, अंगामी, बोडो, खासी, संथाळी, एवो, निस्सी आणि मणिपुरी या व्यतिरिक्त देखील आणखी काही भाषा आहे. पुस्तकामध्ये जे टेम्पलेट दिलेलं आहे त्यामध्ये देखील त्या भाषांचं विवरण आणि ती प्रत्येक भाषा, ईशान्य भारतात बोलली जाणारी प्रत्येक भाषा, प्रामुख्याने नागालँडमध्ये ज्या विविध भाषा आहेत, बोलीभाषा, उपभाषा, ज्याला डायलेक्ट्स म्हणतो पण, त्या भाषा बोलणाऱ्या लोकसंख्येची आकडेवारी देखील दिलेली आहे. त्यावरती आपण एक नजर टाकायला हवी. पाठ वाचन करताना आपण थोडं पुढे जाऊया. भारतीय संविधानातील कलम 344 हे महत्वाचं कलम आहे. कलम 344 अन्वये भारतात एकूण विद्यमान परिस्थितीमध्ये भारतामध्ये एकूण 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदी भाषेने भाषिक दृष्ट्या देश जोडण्याचे काम केले आहे. या व्यतिरिक्त इंग्रजी भाषा जी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवटीत त्यांची प्रशासनिक भाषा होती, ब्रिटिशांच्या राजवटीमधली. 1990 नंतर जागतिकीकरण घडून आलं आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर भारताने जेव्हा जागतिकीकरणाचा स्वीकार केला, शेवटच्या दशकामध्ये 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला, याचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतर इंग्रजी भाषेचं प्राबल्य वाढलंय. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर
काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. हिंदी भाषेचे या सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. सिस्टर लँग्वेजेस म्हणून आपण त्यांना समान दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुणी श्रेष्ठ कुणी कमी असा भेदभाव भाषांमध्ये केला जात नाही, कारण त्या संवादाचं माध्यम आहेत. सर्व भाषांना समान दर्जा आहे. मात्र भाषेचा वापर या पॅरामीटरचा जर विचार केला तर देशामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही सद्यस्थितीमध्ये हिंदी आहे. आणि हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचं काम स्वातंत्र्य लढ्याच्या काळात केलेलं आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळात देखील देश जोडण्याचं काम हिंदी भाषा करते आहे. काही विवाद निश्चितपणे आहेत, जसं की भारतामध्ये पूर्वापार चालत आलेल्या दोन भिन्न संस्कृती आहे. त्यातली दक्षिण भारतातली जी द्रविडी संस्कृती आहे, या द्रविडी भाषा ज्या आहेत वेगवेगळ्या, जसं की तेलुगू आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, या दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लोकसमूहाने हिंदी भाषेला सातत्याने विरोध केलेला आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या प्रादेशिक भाषा त्यांना महत्त्वाच्या वाटतात आणि त्यामुळे आजही परिस्थिती अशी आहे की हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा अधिकृतपणे संविधानामध्ये प्राप्त नाही. मात्र सर्व भाषांना समान दर्जा देण्यात आलेला आहे. कुठलीही भाषा श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव केला जात नाही. मात्र वापराच्या आधारे भाषेचा वापर या पॅरामीटरच्या आधारे देशभरामध्ये सर्वाधिक लोकसंख्या हिंदी भाषेचा वापर करते आणि भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचं काम हिंदी भाषेने केलेलं आहे असं हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. त्यानंतर ईशान्य भारतातील या काही महत्त्वाच्या भाषा देखील आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. भारतीय संविधानामध्ये 344 कलम ज्या अन्वये या 22 भाषांना राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि 1990 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये इंग्रजी भाषेचं प्राबल्य देखील वाढलेलं आहे. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. इंग्रजी भाषेचं प्राबल्य वाढण्याची कारण आहेत काही. एक तर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सर्वाधिक देश हे करस्पॉन्डन्स लँग्वेज म्हणून इंग्रजीचा वापर करतात आणि त्यामुळे जागतिकीकरणानंतर या भाषेचा वापर अपरिहार्यपणे वाढला. कारण ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयात निर्यात व्यापार वृद्धिंगत करायचा असेल तर आपल्याला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील होणं हे अनिवार्य होतं आणि ही अनिवार्यता त्या अनुषंगाने या भाषेचा वापर करणं देखील अनिवार्य झालं. त्यामुळे या भाषेचा वापर वाढला. असं म्हटलं जातं इंग्रजी भाषेच्या बाबतीमध्ये दोन उपाधी वापरल्या जातात. एक म्हणजे ही भाकरीची भाषा, दुसरं म्हणजे हिला वाघिणीचं दूध म्हटलं जातं. याचं कारण असं, कुणीही व्यक्ती इंग्रजी भाषा जर शिकलेली असेल आणि या भाषेवर त्या व्यक्तीने प्रभुत्व मिळवलेलं असेल तर ती व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही उपाशी राहू शकत नाही, बेरोजगार राहू शकत नाही. म्हणजेच इंग्लिश लँग्वेज इज द सोर्स ऑफ अर्निंग ब्रेड अँड बटर, युअर लाईव्हलीहूड. तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देणारी भाषा म्हणून इंग्रजीकडे आज पाहिलं जातं. ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती इंग्रजी भाषेमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथं कारण, विज्ञान तंत्रज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापरली जाणारी भाषा ही इंग्रजीच आहे. विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या संशोधनामध्ये इंग्रजी भाषेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे इंग्रजीचं प्राबल्य सर्वत्र वाढताना दिसतंय. त्याला भारत देखील अपवाद नाही. मित्रांनो, हिंदीकरण आणि इंग्रजीकरणामुळे भारतातील प्रादेशिक भाषांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून सार्वजनिक स्तरावर काळजी घेणे आवश्यक आहे. प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाबद्दल
जसं मराठी ही प्रादेशिक भाषा आहे, प्रादेशिक भाषांच्या अस्तित्वाबद्दल तात्यासाहेब शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेमध्ये काही ओळी उद्धृत केलेल्या आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे, माय मराठी रडते इकडे, परकीचे पद चेतू नका. विदेशी भाषांना किती महत्व द्यायचं आहे. व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीने आणि व्यवहाराच्या दृष्टीने काही ठिकाणी ती अनिवार्यता असते, पण हे सगळं असताना आपण आपल्या प्रादेशिक भाषा जपल्या पाहिजे, कारण त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहील. हे त्या ओळींवरून स्पष्ट होतं. विंदा करंदीकर मराठीतील एक ज्येष्ठ साहित्यिक, हे खरं तर इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते, मात्र त्यांनी आपलं सर्व साहित्य हे मराठीत लिहिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर पाश्चात्य जगताला मराठी साहित्याची ओळख त्यांच्या भाषेत करून देण्याचं काम देखील केलेलं आहे. म्हणजे असं देखील करता येऊ शकतं, परकीय भाषा शिकल्यानं आपली संस्कृती ही पाश्चात्य जगताला इंट्रोड्यूस करता येऊ शकते, परिचित करता येऊ शकते. त्यामुळे आपल्या साहित्याचा विकास देखील होतो, भाषिक साहित्य वृद्धिंगत होतं, संस्कृती टिकून राहण्यास मदत होते, किंबहुना ती विस्तारते, ती वैश्विक स्तरावर पोहोचते. आणि हेच काम आपण नेमकेपणाने करायला हवं. हे दोन्हीही मराठी भाषेतील महान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर. विंदा करंदीकरांनी प्रत्यक्ष तात्यासाहेब जे म्हटले ते विंदांनी आयुष्यामध्ये सार्थ करून दाखवलेला आहे. तर या साहित्यिकांचा, त्यांच्या विचारांचा हा आदर्श या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे की प्रादेशिक भाषांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. आपल्याला वैश्विक स्पर्धेमध्ये मागेही पडायचं नाहीये, त्यामुळे इंग्रजी भाषेचा वापर करणं ही अनिवार्यता आहे, ती आपण स्वीकारावी. पण त्याचबरोबर आपली मातृभाषा ती देखील कशी विकसित होत राहील, संवर्धित होत राहील, याचा देखील आपण विचार कटाक्षाने करायला हवा. मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा, ज्याला आपण डायलेक्ट्स म्हणतो इंग्रजीमध्ये, अशा डायलेक्ट्स आहेत, त्याही आपण अभ्यासल्या पाहिजे. मला वाटतं तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये काही बोलीभाषांचे दाखले उद्धृत करण्यात आलेले आहेत, जसं की चंदगडी, अहिराणी, आगरी, मालवणी, वऱ्हाडी, मराठवाडी, बागलाणी, कोकणी, कोल्हापुरी, गोंडी आणि बालकोटी या बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये वापरल्या जातात. या व्यतिरिक्त आणखी देखील काही बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात प्रदेश वैशिष्ट्यानुसार वापरल्या जातात. तेव्हा आपण आंतरजालाच्या मदतीने महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचा एक तक्ता बनवावा, असं मी आपल्याला आवाहन करतो. आता आपण दुसऱ्या मुद्द्याचा विचार करूया, क्रीडा क्षेत्रातील बदल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात मोजके खेळ होते, यात बदल करण्याचं काम काही खेळाडूंनी केलं. यात प्रामुख्याने गीत सेठींचा आपल्याला विचार करावा लागेल. वयाच्या 15व्या वर्षी कुमार राष्ट्रीय अजिंक्यपद त्यांनी बिलियर्ड्स मध्ये मिळविलं होतं. हा खेळ गीत सेठी या खेळात उतरण्याआधी भारतीयांना फारसा माहीत नव्हता, पण गीत सेठी यांनी या खेळासाठी दिलेलं योगदान यामुळे भारतामध्ये हा खेळ लोकप्रिय झाला. गीत सेठींनी बिलियर्ड्स खेळाच्या स्नूकर प्रकारामध्ये जागतिक प्रावीण्य मिळविलं. 15व्या वर्षी कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अजिंक्यपदे, जागतिक व्यावसायिक स्पर्धा 5 वेळा विजेते, जागतिक हौशी बिलियर्ड स्पर्धा 3 वेळा विजेते,
त्यांनी या खेळाला भारतात लोकप्रियता मिळवून दिली. यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना भारत सरकारच्या वतीनं या खेळातील अमूल्य योगदानासाठी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ICC क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा भारताचा पहिला ऐतिहासिक विजय होता ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये. त्यामुळे क्रिकेटची देशभरामध्ये लोकप्रियता वाढली. याच वर्षी म्हणजे 1983 मध्ये सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस या क्रिकेट स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविलं. सचिन तेंडुलकर याच्या भारतातील क्रिकेट योगदानामुळे त्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचे असंख्य चाहते आहेत. पण भारतातल्या नव्या क्रिकेट युगाची सुरुवात जर झाली असेल तर ती महेंद्रसिंग धोनीमुळे. भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्यास महेंद्रसिंग धोनी अर्थात MS धोनीने BCCIला ॲक्शन मोडमध्ये आणलं. 2007 मध्ये पहिला T20 विश्वचषक त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने जिंकला. भारतामधील ग्रामीण आणि दुर्गम भागातील क्रिकेटमधलं जे टॅलेंट आहे त्याला संधी मिळावी, त्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून T20 क्रिकेट स्पर्धा आणि त्या अनुषंगाने IPL सारखी शृंखला ज्याद्वारे अनेक होतकरू गरीब कुटुंबातून पुढे येणाऱ्या गुणी खेळाडूंना एक चांगली संधी मिळाली, करिअरची संधी मिळाली, याचं सर्वाधिक श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिलं पाहिजे. 2011 साली 10वा ICC क्रिकेट विश्वचषक देखील त्यांनी जिंकून दिला आणि कपिल देव याच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघानंतर महेंद्रसिंग धोनी हा दुसरा कर्णधार ठरला, भारताला दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकून देणारा. महेंद्रसिंग धोनी याचं संपूर्ण जीवन आणि क्रिकेटसाठीचं योगदान हे भारतातील त्याच्या क्रिकेट चाहत्यांना, इंडियन क्रिकेट फॅन्स यांना इतकं प्रेरणादायी आहे. अन इंडियन रेल्वे तिकीट कलेक्टर टू द हार्टबीट ऑफ इंडियन क्रिकेट फॅन्स असं म्हटलं जातं. भारतीय रेल्वेतला एक TC ते क्रिकेटच्या चाहत्यांची धडकण, हा त्याचा अद्भुत असा प्रवास आहे आणि त्याचं मोठं योगदान आहे. अशाच प्रकारची आणखी एक महिला खेळाडू दक्षिण भारतातून येणारी आंध्र प्रदेशातील कर्णाम मल्लेश्वरी. भारोत्तोलन हा एक खेळ आहे ज्याला आपण वेट लिफ्टिंग असं म्हणतो आणि भारोत्तोलक म्हणजे वेट लिफ्टर. महिला वेट लिफ्टर कर्णाम मल्लेश्वरी यांनी सन 2000च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक मिळवून दिलं आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरल्या आणि यामुळे वेट लिफ्टिंग या खेळाला देखील भारतामध्ये अधिक लोकप्रियता मिळाली. सायना नेहवाल हिने 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक्समध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल बॅडमिंटनमध्ये मिळवून दिलं. ती देखील बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक मेडल पदक भारताला मिळवून देणारी पहिली महिला ठरली. तर त्या पाठोपाठ PV सिंधू हिने देखील बॅडमिंटनमध्ये 2016च्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये भारताला रजत पदक अर्थात सिल्वर मेडल मिळवून दिलं. अशा रीतीने बॅडमिंटन या खेळाला देखील एक मोठी लोकप्रियता मिळवून देण्याचं काम या खेळाडूंनी केलेलं आहे. अशाच रीतीने अनेक खेळाडू त्यांनी दिलेलं योगदान, त्यामुळे त्या खेळांना मोठी लोकप्रियता मिळते आहे. आणि म्हणून जे विधान आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात मोजके खेळ भारतात खेळले जात होते
यात बदल करण्याचं काम काही खेळाडूंनी केलं, त्यामुळे ते खेळही मोठे झाले आणि खेळाडू देखील मोठे झाले. अजून एक नाव घेता येईल मुष्टियुद्ध बॉक्सिंगमध्ये मेरी कोम यांचं. त्यानंतर अनेक बॉक्सर्स पुढे आले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन. तर अशा रीतीने क्रीडा क्षेत्रामध्ये देखील मोठे बदल घडून आलेले आहेत. पूर्वी नाटके रात्रभर चालायची. आता नाटकांचं स्वरूप, तंत्र आणि वेळ यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी नाटकांमध्ये स्त्रियांचं पात्र हे पुरुषांनाच करावं लागत असे. आता महिला देखील नाटकामध्ये आपलं करिअर करतायत कलावंत म्हणून. तसंच रंगकर्मी म्हणून नाटकामध्ये विविध भूमिका करणारे, अभिनय करणारे कलाकार म्हणून फक्त नाटकामध्ये करिअर करणारेच किंवा त्याच क्षेत्राकडे वळणारे लोक असायचे. पण आता तसं नाही. आपल्याला उदाहरण माहिती आहे, डॉक्टर श्रीराम लागू, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणारा माणूस, पण मूलतः अभिनयाची आणि नाटकाची आवड असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडून आपलं बहुमूल्य असं योगदान हे नाटकासाठी दिलेलं आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील लोक नाटकामध्ये सहभागी होऊ लागले. हा एक महत्त्वाचा बदल अलीकडच्या काळात आपण अनुभवतो आहोत. संगीत रंगभूमीचं महत्त्व पूर्वीपेक्षा हळूहळू कमी होऊ लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, मराठी भाषेतलं उदाहरण घेऊ, मराठी नाटकाचं. घाशीराम कोतवाल सारखं नाटक हे संगीत नाट्य होतं. पौराणिक आणि ऐतिहासिक विषय या संगीत रंगभूमीवरती प्रामुख्याने घेतले जात असत. पण अलीकडच्या काळामध्ये नाटकांचे विषय बदललेले आहेत. राजकारण, समाजकारण, सामाजिक समस्या हे नाटकाचे आता विषय प्राधान्याने आपल्याला दिसून येतात. म्हणजे नाटकाचा जो थीम आहे त्यामध्ये देखील आपल्याला बदल दिसून येत आहेत. चित्रपटांच्या बाबतीत देखील महत्त्वाचे बदल घडून येताना दिसत आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके अर्थात धोंडीराज गोविंद फाळके, नाशिक ही त्यांची जन्मभूमी. नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. फिल्म डायरेक्टर अर्थात चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक या विविध भूमिका त्यांनी वठविल्या. मुकपट लाईफ ऑफ क्राइस्ट हा मुकपट त्यांनी पहिल्यांदा बघितला आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन भारतात देखील देवदेवतांच्या कथा जनतेसमोर अशा रीतीने पुढे आणता येतील हा विचार त्यांच्या डोक्यात आला. आणि पहिला चलचित्रपट राजा हरिश्चंद्र 1912 मध्ये त्यांनी तयार केला. त्यानंतर मोहिनी भस्मासूर, सत्यनारायण सावित्री, लंका दहन, श्रीकृष्ण जन्म, कालियामर्दन हे चित्रपट त्यांनी पुढे आणले. मोशन पिक्चर या माध्यमातून त्यांच्या अथक परिश्रमामुळे भारतामध्ये चित्रपटसृष्टी उभी राहण्यास मोठी मदत झाली आणि म्हणून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं म्हटलं जातं. सुरुवातीला चित्रपट हे कृष्णधवल होते, ब्लॅक अँड व्हाईट. नंतर रंगीत चित्रपटाचं युग सुरू झालं. हिंदी चित्रपट जगभर पोहोचले. भारतीय प्रादेशिक भाषांमधून देखील मोठ्या प्रमाणावरती चित्रपट निर्माण होऊ लागले. इंग्रजी चित्रपटात हिंदी अनुवाद पडद्यावर दाखविला जाऊ लागला आणि 3-4 तास चालणारा सिनेमा आता 1.5 तासांवर येऊन ठेपला. पूर्वी सिनेमागृहामध्ये एक पडदा आणि एकच सिनेमा ही संकल्पना होती, ती आता मागे पडली आहे. आता एक सिनेमा 100 आठवडे चालत नाही. पूर्वी तो 100 आठवड्यांपर्यंत चालायचा. आता हे प्रमाण हळूहळू बंद होत आहे. आता एक चित्रपट एकाच वेळेस जगभर हजारो चित्रपटगृहांमध्ये प्रसृत केला जातो. चित्रपट निर्मितीला आता उद्योगाचा दर्जा मिळालेला आहे. वृत्तपत्रांची एक महत्त्वाची भूमिका स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात देखील राहिलेली आहे. मात्र वृत्तपत्रांच्या कामकाजाच्या पद्धतीत, त्यांच्या स्वरूपामध्ये देखील
बदल झालेले आपल्याला दिसून येतात. ताज्या घडामोडी आणि बातम्या हे वृत्तपत्रांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वृत्तपत्रांमधून जाहिराती, लोकमत घडविण्यासाठी लोकांना प्रभावित करणं, सार्वजनिक समस्यांना वाचा फोडणं, लोकप्रबोधन घडवून आणणे आणि शासन संस्थेवर अंकुश, अर्थात वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानलं जातं. पूर्वी ही वृत्तपत्रे केवळ कृष्णधवल स्वरूपामध्ये होती, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. आता वृत्तपत्रांच्या देखील रंगीत पुरवण्या आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. मल्टी कलरमध्ये आता वृत्तपत्र छापलं जातं. बहुरंगी वृत्तपत्र आपण पाहतो, वाचतो. स्थानिक वृत्तपत्रांना थोडे वाईट दिवस आलेले आहेत, कारण राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांशी त्यांना स्पर्धा करावी लागते. एक उदाहरण सांगतो नाशिकमधलं. नाशिकमधली स्थानिक वृत्तपत्रे कोणती, तर दैनिक देशदूत आणि दैनिक गावकरी. आणि राज्यस्तरीय साखळी स्वरूपाची वृत्तपत्र कोणती, तर दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमत. कारण यांच्या महाराष्ट्रभर मराठी भाषेतल्या आवृत्त्यांमध्ये विभागीय आवृत्त्या आहेत, जसं की पुणे आवृत्ती सकाळची, नाशिक आवृत्ती, औरंगाबाद आवृत्ती, नागपूर आवृत्ती, अशा विविध आवृत्त्या म्हणजे साखळी स्वरूपाचं वृत्तपत्र आहे दैनिक सकाळ. किंवा लोकमतही तसंच आहे, दिव्य मराठी तसंच आहे, ते तर राष्ट्रीय स्वरूपाचं साखळी वृत्तपत्र आहे, मोठ्या उद्योग समूहाचं वृत्तपत्र आहे. तेव्हा अशा साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांबरोबर स्थानिक वृत्तपत्रांना जी स्पर्धा करावी लागते, त्यामुळे स्थानिक वृत्तपत्र ही आक्रसत चाललेली आहेत. त्यांना त्यांचं अस्तित्व टिकविणं कठीण जात आहे. वृत्तपत्रांची अलीकडच्या काळामधली सक्रियता वाढलेली आहे. बातम्या देणं, ताज्या घडामोडी वाचकांना कळविणं या व्यतिरिक्त कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांची सक्रियता वाढलेली आहे. अनेक वृत्तपत्रे दुष्काळग्रस्तांसाठी आता निधी जमवतात, पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करतात, हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदतीचा हात देण्यास लोकांना आवाहन करतात आणि त्यासाठी पुढाकार घेतात. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन वृत्तपत्रे करतायत. तर या बाबी आपल्याला दिसून येत आहेत. हा बदल देखील ठळक बदल म्हणून आपल्याला विचारात घ्यावा लागेल. दूरचित्रवाणी. भारतीय राष्ट्रीय दूरचित्रवाणीला आपण दूरदर्शन म्हणून संबोधतो. भारतात सुरुवातीला कृष्णधवल असणारं दूरदर्शन नंतर रंगीत स्वरूपामध्ये आलं. सुरुवातीला दूरदर्शनवर मोजके कार्यक्रम होते व ठराविक वेळ मनोरंजन केलं जात होतं. आता दूरदर्शनवर शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील वार्तांकन केलं जातं. पूर्वी रामायण आणि महाभारत या पौराणिक मालिकांची दूरदर्शनची लोकप्रियता वाढीला लागली. आजही या मालिका लोकप्रिय आहेत. नुकतंच लॉकडाऊनच्या काळामध्ये कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सुरू केलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण भारतातील जनतेने पुन्हा एकदा रामायण मालिकेसाठी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली पसंती दिलेली होती, हेही आपण पाहिलेलं आहे. 20व्या शतकातील शेवटच्या दशकामध्ये 1991 मध्ये इराक युद्धाचं थेट वार्तांकन CNN या वाहिनीने जगभर दाखविलं आणि या टप्प्यावर दूरचित्रवाणीचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं, विश्वच बदललं. भारतही त्याला अपवाद राहिला नाही. भारतीय वृत्तवाहिन्यांचं विश्व देखील बदललं. 1998 मध्ये सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन STAR अर्थात स्टार हा खाजगी उद्योग समूह भारतामध्ये आला जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, आणि त्यामुळे भारतातील बातम्यांचं विश्व बदलून गेलं. पूर्वीच्या बातम्या या कंटाळवाण्या, एकसुरी प्रकारच्या असायच्या, पण स्टारच्या भारतातील आगमनानंतर बातम्या सादरीकरणाच्या तंत्रामध्ये देखील मोठा बदल घडून आला. दूरचित्रवाणीचा विस्तार कसा झाला, तर अनेक भाषांमधून विविध प्रकारचे चॅनल पुढे आले. दूरदर्शन व्यतिरिक्त सादरीकरणाच्या तंत्रामध्ये बदल घडून आला. प्रत्येक वृत्तवाहिनीचा तंत्रसज्ज स्टुडिओ तयार केला जाऊ लागला आणि त्या व्यतिरिक्त आउटडोअर ब्रॉडकास्टिंग अर्थात OB व्हॅन्स यामुळे बातम्यांच्या सादरीकरणाचं आणि
स्वरूप बदललं आणि त्यामध्ये प्रचंड गतिमानता आली. वार्तांकनामध्ये खुलेपणा आणि बहुविधता दिसून येते आहे. हा बदल देखील ठळक बदल म्हणून आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. दूरचित्रवाणीने सरकारी आणि खाजगी वाहिन्यांनी देशाचा कानाकोपरा जोडला गेला. राजकारणावर याचा मोठा परिणाम घडून आला आणि भारतातील विशिष्ट प्रदेशातील जंगलराज कमी होण्यास मदत झाली. कारण जनतेचा आवाज म्हणून या वृत्तवाहिन्या काम करू लागल्या आणि त्यामुळे देशामध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यास देखील मोठा बदल झाला. शासन संस्थेवरती अंकुश ठेवण्याचं म्हणजे चौथा स्तंभ म्हणून या वृत्तवाहिन्या महत्त्वाचं काम करतायत. हा देखील एक सकारात्मक बदल म्हटला पाहिजे आणि त्यामुळे सारा देश आता बदलू लागला आहे. हे सगळे ठळक बदल आणि त्यामुळे भारतीयांचं जीवनमान बदलण्यास देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हे बदल कारणीभूत ठरत आहेत. हा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी दिलेला गृहपाठ व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपण पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर पाठाचं सूक्ष्म वाचन करून पाठाखालील स्वाध्याय देखील आपण सोडवायचा आहे. तेव्हा आपण गृहपाठ सुरू करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा. भारतात टिंबटिंब या भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले आहे. नंबर 2, 1990 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढले आहे. नंबर 3, गीत सेठी यांनी भारतात टिंबटिंब या खेळाला लोकप्रियता मिळवून दिली आहे. नंबर 4, 1983 मध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळविला. नंबर 5, भारतात क्रिकेटचा देव ही उपाधी टिंबटिंब या खेळाडूस लावली जाते. नंबर 6, स्थानिक वृत्तपत्रांना राज्यस्तरीय टिंबटिंब वृत्तपत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. नंबर 7, 1998 मध्ये टिंबटिंब या खाजगी उद्योग समूहाच्या प्रवेशामुळे दूरचित्रवाणीवरील एकसुरी बातम्यांचं स्वरूप बदलून गेले. प्रश्न क्रमांक 2, संकल्पना चित्र पूर्ण करा. महाराष्ट्रातील 4 बोलीभाषा, कोणत्याही 4 बोलीभाषा आपण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं संकल्पना चित्र, भारतीय खेळाडू. एक क्लू प्रत्येक मुद्द्यामध्ये दिलेला आहे. त्या क्लूच्या आधारे आपण त्या खेळाडूचं नाव लिहायचं आहे. भारत तोलनात पहिले ऑलिम्पिक पदक मिळविणारा खेळाडू. विश्वचषक, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत प्रथम विजय या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मिळाला. नंबर 3, T20 पहिला विश्वचषक जिंकून देणारा भारतीय कर्णधार. आणि 2012 लंडन ऑलिम्पिक्समध्ये बॅडमिंटन कांस्य पदक विजेती खेळाडू. या 4 खेळाडूंची नावं आपल्याला दुसऱ्या संकल्पना चित्रामध्ये या मुद्द्यांच्या आधारे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3, सविस्तर उत्तरे लिहा. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हणतात? नंबर 2, भारतीय चित्रपट सृष्टीसाठी दादासाहेब फाळके यांचे योगदान स्पष्ट करा. धन्यवाद.